कुणाला दत्तक घेतल्यावर त्याला भावनिकरित्या स्वीकारणं खरंच सहज सोपं असेल का? नमस्कार मंडळी. काल आपण पाहिलं सोनलला सीमा आणि श्रीकांतनं दत्तक घेतलं. पण सोनलला स्वीकारायला श्रीकांतचं मन काही तयार होत नव्हतं. पण तिची बाबा हाक ऐकून कुशीत येणं हे सगळं झालं आणि श्रीकांतमधला बाबा जागा झाला. वात्सल्य भाव जागा झाला आणि क्षणात सोनू त्याच्या काळजाचा तुकडा झाली. आता पाहूया पुढे काय होतं आहे. पण मंडळी, माझं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का? एकदा चेक करा ना प्लीज. जर केलं असेल मनापासून धन्यवाद. नसेल केलं तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. अभिवाचन आवडत असेल तर लाईक आणि कमेंट करा, शेअर करायला विसरू नकात. तर सुरू करूयात आजची कथा. कथा जन्मोत्सव भाग 2. लेखिका चित्रा जगदीश शर्मा. अभिवाचन अदिती पालिमकर. सोनल दुसरी तिसरीत असतानाची गोष्ट. एकदा रात्री जेवताना सीमा म्हणाली, अहो सोनल ट्रीपला जायचं म्हणते शाळेच्या. कुठे, किती दिवस आणि कोण कोण जाणार आहेत? माझा सावधगिरीचा प्रश्न. अहो कोण कोण म्हणजे काय, वर्गातली सगळीच मुलं जातील की जवळपास? आणि ट्रीप काय हो, इथेच जवळपास जाणार. सकाळी जाऊन संध्याकाळी येतील. पिकनिकसाठी खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था खरं तर शाळेनंच केली होती. पण मला कुठला कुणावर विश्वास? सीमा अगदी नको नको म्हणत असतानाही मी तिला सोनलसाठी वेगळा डबा द्यायला लावला. सीमाला तर नुसतं हसू येत होतं. म्हणाली ती, सोनू, असा कसा बाई तुझा हा जगावेगळा बाबा? आता केली आहे ना शाळेनं सोय, मग कशाला बिचारे सोनलला ते डब्याचं लोढणं द्यायचं? सगळ्यांबरोबर जाते ना ती, मग काय ती एकटीच उपाशी राहणार आहे की काय? पण नाही, तुमची लाडकी लेक ना, नाही दिलं चुकून कोणी खायला तर पोर भुकेनं कळवळेल ना तुमची, म्हणत सीमानं मानेला हिसडा दिला. जाताना मी 4-4दा सांगत होतो सोनलला, डबा नीट खा, सगळ्यांच्याबरोबर राहा, एकटी कुठं जाऊ नकोस, येऊन तेऊन. माझ्यासारख्या सूचनांनी सोनलही कंटाळून गेली होती. बाबा, आता बस ना, टीचरही आहेत ना आमच्याबरोबर. ए आई, सांग ना ग बाबाला. सीमाला फसकन हसू आलं. माझा चेहरा पार पडला. सोनलला शाळेत सोडवायला पण गेलो होतो. सोनलची बस हल्ली त्या क्षणापासून माझा जीव टांगणीला लागला. निदान त्या ड्रायव्हरचा नंबर तरी घ्यायला हवा होता म्हणून सारखी चुटपुट लागून राहिली जीवाला. त्या दिवशी ऑफिसमध्ये कामात लक्षच लागलं नाही. त्या दिवशी ऑफिसमधून मी जरा लवकरच घरी आलो. 7 वाजता बस येणार होती. 7:30पर्यंत मुलांना घ्यायला शाळेत बोलवलं होतं. 6:30 पासूनच माझी चुळबुळ सुरू झाली. चल आटोप सीमा, बस येऊन जाईल, आपण पोचलो नाही वेळेत तर हिरमोजून जाईल. सोनल, चल बरं लवकर चल. अहो किती घाई करताय, जरा थांबा, जरा दमानं घ्या. बस यायची वेळ 7 वाजताची जरी दिली असली तरी 7:30 शिवाय यायची नाही बस. मी अस्वस्थपणे फेऱ्या मारत होतो. घड्याळाचे काटे आज पुढे सरकतच नव्हते. बस यायला उशीर झाला. बोलून जरी दाखवलं नाही तरी मी अगदी घायकुतीला आलो होतो. शेवटी एकदाची बस आली. सोनलला सुखरूप आलेलं पाहून माझा जीव भांड्यात पडला. माझी तगमग पाहून सीमा मात्र हसत होती गालातल्या गालात. सुरुवातीची 2-3 वर्ष शिशुविहारवाले नियमितपणे व्हिजिटला यायचे सोनलची चौकशी करायला. मला अजिबात आवडायचं नाही ते. माझी खूप चिडचिड व्हायची. त्या मनानं सीमानं बरंच सहजतेने स्वीकारलं होतं सगळं. वास्तविक मूल दत्तक घेण्यासाठी सीमाच जास्त आग्रही होती. मी थोडासा तटस्थच होतो. पण सोनल घरात आल्यानंतर मला प्रकर्षानं जाणवलं की सीमासारखीच मलाही ओढ होती मुलांची. सीमा बोलून दाखवायची, रडायची, भेकायची, नवसायास करायची. मी जरी तसं कधी दर्शवलं नाही तरी पण माझ्यात सुप्त भावना ओढ होतीच ना. नवल वाटायचं मला या गोष्टीचं. आज सोनलचा 18वा वाढदिवस, खूप महत्त्वाचा. आज कायदेशीरदृष्ट्या सोनल सज्ञान झाली आहे. म्हणजे शिशुविहाराच्या नियमानुसार आता तिला तिचं हे जन्मरहस्य सांगायला लागणार होतं. खूप अस्वस्थ होतो मी. सीमाला तर या गोष्टीचा पार विसर पडला होता. उगाच तिच्या आनंदावर का विरजण घालायचं म्हणून मी खूप चूप राहिलो. दिवसभर मैत्रिणींबरोबर पिक्चर, हॉटेलिंग असं सेलिब्रेशन करून सोनल संध्याकाळी घरी आली. मम्मा,
म्हणून सीमाच्या गळ्यात पडून सीमा अगदी आता आईवरून मम्मावर आली होती, पण मी मात्र बाबाच होतो. संध्याकाळी तिच्या आवडीचा बेत होता. खुश होती ती एकदम. मला स्वतःलाच खूप आश्चर्य वाटत होतं. सुरुवातीला या ऑडॉप्शनमध्ये मला काडीचाही इंटरेस्ट होता. निव्वळ सीमाला दुखवायचं नाही आणि नंदिनीनं भरीला पाडलं म्हणून मी या ऑडॉप्शनला तयार झालो होतो. माझ्या दृष्टीनं ही कहाणी केवळ मायलेकींची, सीमा सोनलची असणार होती. माझ्या दृष्टीनं मी या कहाणीत भावनात्मकदृष्ट्या फारसा कधी असणारच नव्हतो. पण माझ्याही नकळत अगदी पहिल्याच दिवशी माझी विकेट पडली आणि अगदी अनपेक्षितपणे ही कहाणी मग आम्हा तिघांची झाली. सीमा कौतुकानं आमच्याकडे पाहायची. मला सोनलची काळजी वाटते. सोनलसाठी माझा जीव तुटतो हे पाहून तिचा जीव सुपा एवढा व्हायचा. खरंच कशा असतात ना या बायका, निव्वळ स्वतःच्याच सुखाचा विचार करताच येत नाही बाई यांना. यांच्या आजूबाजूच्या यांच्या लोकांच्या सुखातच त्यांचं सुख असतं. मी जर सोनलला मनापासून स्वीकारलं नसतं तर सीमा कदाचित इतकी खुश सुखी झाली नसती. सोनल थोडी मोठी झाल्यावर सीमानं परत नोकरी करण्याचा विचार बोलून दाखवला. आता सोनलचं काही करावं लागत नव्हतं. तिघांचं काम असून असून किती असणार, त्यामुळे दिवसभर एकटीच असलेली सीमा कंटाळायची. म्हणून तिनं दाते सरांकडे परत शब्द टाकला. दाते सरांनीही दिलेला शब्द पाळला आणि सीमाची शाळेची नोकरी परत सुरू झाली. आम्ही तिघही अतिशय आनंदात होतो. आता आनंदाच्या या परमोच्च क्षणी आपल्याच हातानं मला या आमच्या सुखाच्या फुग्याला टाचणी लावावी लागणार होती. खूप बेचैन झालो होतो मी. शेवटी अगदी आजच नको सांगायला, मग नंतर सांगू कधीतरी असा विचार करून मी गप्प बसलो. सोनल विलक्षण सुंदर दिसत होती आज. स्काय ब्ल्यू कलरची जीन्स, त्यावर ब्लॅक टॉप, मोकळे सोडलेले लांबलचक केस, कानात लुकलुकणारे छोटेसे हिऱ्यांचे कानातले. वाटलं माझीच दृष्टी लागेल. कॉलेजमध्ये जायला लागल्यापासून तिच्यात अमूलाग्र बदल झाला होता. विलक्षण आत्मविश्वास आला होता. 9वी-10वीतल्या लाजऱ्या बुजऱ्या संकोची सोनलनं जणू कातच टाकली होती. तिचा स्वभाव, वागणं, बोलणं हल्ली खूप ॲग्रेसिव्ह होतो. सोनलला मी तसं बोलूनही दाखवलं. तिनं मला उडवूनच लावलं. काहीतरीच तुमचं आपलं. या वयात मुलं असतात अशीच अग्रेसिव्ह. त्यात काय काळजी करण्यासारखं. तसं नाही, पण हल्ली ती जरा जास्तच स्पष्टपणे, कधी कधी खूप दुखावणारं बोलते असं वाटत नाही का तुला? आधी कशी खूप प्रेमानं मायेनं बोलायची, पण आताशा तिचा स्वभाव जरा हट्टी तुसडा होतोय असं नाही वाटत तुला? नाही हो, उगाच बाऊ करताय तुम्ही या फालतू गोष्टींचा. होतंय काय की हल्ली घरीदारी सतत कौतुक होत असतं बाईसाहेबांचं, त्यामुळे जरा डोक्यात हवा गेली आहे इतकंच. पण हे इतकंच आहे असं मला वाटत नव्हतं. मला अचानक तो प्रसंग आठवला. सीमाच्या मैत्रिणीचा, सुवर्णाचा ॲक्सिडेंट झाला होता. सीमा सतत रोज हॉस्पिटलला जात होती, त्यामुळे नाही म्हटलं तरी घराकडे दुर्लक्ष होत होतं. सुवर्णाचे पेपर चेक करून झाले होते. टोटलिंग करायची तेवढी बाकी होती. सीमानं आपण होऊन ते काम अंगावर घेतलं. शिवाय तिच्या स्वतःच्या विषयाचे पेपर्स तेही तपासायचे होते वेगळेच. दाते सरांनी तशी सीमाला 2 दिवसांची मुदत वाढवून दिली होती. त्यामुळे शाळेतून घरी आल्यावर थोडं फ्रेश होऊन सीमा परत स्वतःला पेपर्स तपासायच्या कामाला जुंपून घ्यायची. नेमक्या स्वयंपाकाच्या कुसुमताई 2 दिवस सुट्टीवर गेल्या होत्या. त्यामुळं सीमा रात्रीचं नुसतं खिचडीवर भागवत होती. हे काय, आज पण खिचडीच? रागानं ताट डायनिंग टेबलवर आपटत सोनाल कडाडली. काय हे मम्मा, आता किती दिवस चालणार आहे हे सुवर्ण आंटीचं नाटक? नाटक काय म्हणते सोनल, पाहतेस ना तिची अवस्था. मग केली आपण थोडीशी मदत तर काय बिघडलं? सीमा ही कधी नव्हते आवाज चढवून सोनलला सुनावत होती. मी उठून आत आलो. मला पाहताच सोनलला अवसान चढलं. बाबा बघ की रे, मम्माचं त्या सुवर्ण आंटी पायी घराकडं लक्षच नाही बघ. अरे हिनं रोज रोज कशाला हॉस्पिटलला जायला हवं? एकदा आली ना भेटून मग बस झालं की. आणि हिनं का म्हणून तिचे पेपर्स चेक करायचे? नॉनसेन्स. तिच्या नॉनसेन्सनं सीमाचा पारा भडकला. हातातले पेपर्स दानकन साईड टेबलवर आपटून ती अगदी चाल करत आल्यासारखी सोनलच्या जवळ येत म्हणाली, नॉनसेन्स काय? एवढी तिची तब्येत खराब आहे तर एवढंही करायला नको आपण तिच्यासाठी? तुझी तब्येत खराब नसताना, बरी नव्हती तेव्हा केवढं केलं सुवर्णानं तुझ्यासाठी. तुला आवडतं म्हणून कितीदा तरी गरम गरम सूपही घेऊन आली ती तुझ्यासाठी. सो व्हॉट? मग तू पण तिची घेतलीसच ना काळजी. तिला नंतर साडी घेतलीच होतीस ना, छान छान भारीपैकी फिट्टमफाट. फिट्टमफाट? फिट्टमफाट काय फिट्टमफाट? अशी कोणाच्या मदतीची परतफेड करता येते का? सगळ्या गोष्टी अशा देवाणघेवाणीनं साजऱ्या होत नाहीत. वेळेला किंमत असते. त्यावेळी माझ्या बरोबरीने तीही जागली होती तुझ्या उशा पायथ्याशी रात्रभर, स्वतःचं घरदार सोडून. त्यावेळी तिच्या घरच्यांनी केली नाही कटकट तिला.
आज 2 दिवस ॲडजस्ट करायची वेळ आली तर किती भाऊ करतेस तू? आणि एवढं खिचडी खायचा कंटाळा आला तर एखाद दिवशी आपणही करावं की स्वतः कधी काहीतरी. लहान नाही राहिलीस तू आता. मी मी का करायचं? माझा काय संबंध? खांदे उंचावत सोनाली बोलली. तुला नाही वाटत तू खूप स्वार्थीपणे वागतेस? यात काय आला स्वार्थीपणा? त्यावेळी हेल्प केली तिनं, ठीक आहे, पण म्हणून किती दिवस तू अशीच तिला दबून राहणारेस? याला काही दबून राहणं म्हणत नाहीत सोनल, कृतज्ञता आहे ही. बाकी तुला हे समजेल अशी अपेक्षाच नाही म्हणा. शब्दानं शब्द वाढतोय असं पाहून मी मध्यस्थी करून पिझ्झा मागवून तो विषय बंद केला. पण सीमा मात्र मनातनं खूप दुखावली गेली होती. नंतर हळूहळू ती विसरूनही गेली तो प्रसंग. पण मला वाटत होतं, जाणवत होतं की सोनल बदलतीये, खूप झपाट्यानं बदलतीये, खूप आत्मकेंद्री मतलबी बनतीये. कदाचित आधीपासूनच तिचा तो स्वभाव असेल, लहानपणी तो लक्षात आला नाही इतकंच. सोनलचं MBA पूर्ण होता तिनं बॉम्बच टाकला आमच्यावर. एका रविवारी अचानक ती कार्तिकला घेऊन घरी आली. आधी तिच्या बोलण्यातून कार्तिकचा कधी उल्लेखही आला नव्हता. त्यामुळे त्याला असं अचानक घरी आलेलं पाहून नाही म्हटलं तरी आम्हा दोघांना जरा आश्चर्यच वाटलं. कार्तिक तिच्या कॉलेजमध्ये लेक्चरर होता. तिला म्हणे कार्तिकशी लग्न करायचं होतं. तिनं अगदी त्याच्यासमोरच म्हटलं, मम्मा, बाबा, आम्ही की नाही लग्न करण्याचं डिसिजन घेतलं आहे. डिसिजन घेतलं आहे म्हणजे? कधी? कुणाला विचारून? मला तिला अगदी खडसवून विचारावंसं वाटलं, पण कार्तिकसमोर उगाच शोभा नको म्हणून मी गप्प बसलो. कार्तिक तसा बराच विचारी मॅच्युअर्ड वाटला. त्यांनीच मग सगळी सूत्र आपल्या हाती घेतली. आधी आपली सगळी माहिती दिली. 2 वर्षापासून सोनलची मैत्री असल्याचं सांगितलं. आपले वडील बँकेत मॅनेजर असून आई गृहिणी आहे म्हणाला. मोठ्या बहिणीचं लग्न झालं असून ती नागपूरला असल्याचंही त्याने सांगितलं. तरी आम्हाला बसलेल्या धक्क्यातून स्वतःला सावरता येत नव्हतं. सोनलचा मनातून खूप राग येत होता मला. हद्दच झाली होती तिच्या बेजबाबदारपणाची, सगळं गृहीत धरण्याच्या तिच्या मतलबी स्वभावाची. शेवटी कार्तिकनंच समजूतदारपणा दाखवला. आपण परत भेटू म्हणून कॉफी घेऊन तो निघाला. सोनलही आलेच म्हणून त्याच्याबरोबर गेली. बऱ्याच उशिरा ती परत आली. कार्तिकबरोबर आईस्क्रीम खाऊन आले म्हणाली. काय हे सोनल, अगं आधी जरा कल्पना तर द्यायची तू आम्हाला. आणि त्याच्याच समोर काय सांगतेस तू आम्हाला की आम्ही लग्न करण्याचं डिसिजन घेतलंय म्हणून? शक्यतोवर आवाजावर ताबा ठेवत मी बोललो. सीमा मात्र तडकलीच. ही काय पद्धत झाली का सोनल? कोण कुठला मुलगा सरळ घरी घेऊन येतेस काय नाही, सरळ लग्न करायचंय म्हणून सांगतेस? काय बोलायचं यावर आम्हाला आधी साधं सांगावं सुद्धा वाटलं नाही तुला? सीमा खूप दुखावली गेली होती. त्यात काय सांगायचं, मुळात आमचंच ठरत नव्हतं आधी. आमच्यात पक्क झाल्यावर सांगितलं ना तुम्हाला ताबडतोब. काही लपवलं तर नाही ना, किंवा सरळ लग्न करून तर नाही ना आले. उगाच कुठल्याही गोष्टीचा इश्यू करतं बा तुम्ही मम्मा तू. मी मी इश्यू करते? आणि कुठल्याही गोष्टीचा म्हणजे काय गं? अगं तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. नीट चौकशी नको करायला? त्याचं घरदार नको पाहायला? त्याच्या आईवडिलांना नको भेटायला? सीमाला मध्येच तोडत मी म्हणालो. त्याच्या घरी माहिती आहे का? तो बोलला आहे का त्याच्या आईवडिलांशी? नाही. पुढच्याच आठवड्यात त्याचे आईबाबा येणार आहेत नागपूरवरून. मग एकदमच सांगेल तो आपल्या आईबाबांना. मी मनातल्या मनात सुटकेचा श्वास सोडला. कार्तिकनं त्याच्या घरी सांगायच्या अगोदर कार्तिकला सोनलविषयी सांगायला हवं. हो, आणि सोनललाही. त्या क्षणी मी नंदिनी आणि आईला खूप मिस करत होतो. एका पाठोपाठ एक दोघी गेल्या होत्या. आईचा तरी वयोमानाप्रमाणे झालेला मृत्यू पचवणं खूप जड गेलं नाही, पण पाठोपाठचं नंदिनीचं असं अकाली जाणं आमच्या जीवाला चटका लावून गेलं. माझं आणि सीमाचं आयुष्य घडवण्यात नंदिनीचा फार मोठा वाटा होता. खरं तर नंदिनी माझी धाकटी बहीण, पण वेळप्रसंगी माझ्या मोठ्या बहिणीसारखी वागायची. खरंच खूप समजूतदार होती ती. आज जर ती असती तर हा तिढाही तिनं अगदी अलगदपणे सोडवला असता. आज परत नंदिनीच्या आठवणीनं डोळे भरून आले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी कार्तिकला फोन केला. संध्याकाळी घरी जेवायला बोलवलं त्याला. जरा बोलायचं आहे तुमच्याशी म्हणून सांगितलं त्याला. त्याला कदाचित हे अपेक्षितच असावं. भेट अपेक्षित असेल तर कशासाठी याची किंचितही कल्पना नसेल त्याला बिचारा. सीमा खूप डिस्टर्ब होती. हात सवयीनं उरकत होते. काम करत होते, पण मन थाऱ्यावर नव्हतं. त्या क्षणाला समोर जाण्याची हिंमत नव्हती तिच्यात. कसं सांगायचं सोनलला? कशी रिॲक्ट करेल ती? चुकलंच आपलं. आपण आधीच सांगायला हवं होतं तिला. खरं तर आजचा दिवस तिच्या आयुष्यातला किती महत्त्वाचा दिवस.
तिचे स्वप्न सत्यात उतरण्याचा सोनेरी दिवस. पण आपण मात्र आज नासावून टाकणार तिचा आनंद. आणि हे सगळं ऐकल्यानंतर कार्तिकने जर नाही म्हटलं लग्नाला तर? देवा, सोनल मला कधीच माफ करणार नाही. माझ्याच हातनं मी माझ्या मुलीच्या सुखाला चूड लावणार. खरंच आई व्हायची लायकीच नाही माझी. सीमाचे डोळे सारखे भरून येत होते. डोक्यात विचारांचं नुसतं काहूर माजलं होतं. उलटसुलट विचारांनी डोकं अगदी बधीर झालं होतं. एक एकदा वाटत होतं नाहीच सांगितलं कार्तिकला यातलं काही तर. तिनं तसं दबक्या आवाजानं मला सुचवूनही पाहिलं. पण तिचं पुरतं ऐकून घ्यायच्या आतच मी तिला धुडकावून लावलं. नाही, आपल्याला कोणाची फसवणूक करायची नाही. अहो, पण सोनलला काय वाटेल आणि कार्तिकने जर नाही म्हटलं तर काही इलाज नाही. जे काही आहे ते स्वीकारावंच लागेल सोनलला आणि आपल्याला सुद्धा, मी ठामपणे बोललो. संध्याकाळी 7:30ला कार्तिक आला. आल्या आल्या त्यांनी आम्हा दोघांना वाकून नमस्कार केला. सीमानं हलकेच त्याच्या डोक्याला स्पर्श केला. तिला अगदी भरवून आलं. बिचारा, किती स्वप्न उराशी बाळगून असेल. गप्पा, आडून चौकशा, माहितीची देवाणघेवाण, जेवणं पार पडेपर्यंत 9 वाजले. कार्तिकच्या दृष्टीनं सगळं ओके ओके होतं. पण आता सीमाची अस्वस्थता पार शिगेला पोचली होती. बाहेर हॉलमध्ये आम्ही चौघंही बसलो होतो. सोनलला आईस्क्रीम आणायला पिटाळून किंचित पुढे झुकून मी म्हणालो, कार्तिक, मला तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे. माझ्या आवाजानं बहुतेक कार्तिकच्या मनावर हे दडपण आलं असावं. तोही किंचित सावरून बसला. सीमाच्या डोळ्यातून धरण फुटल्यासारख्या अखंड अश्रुधारा वाहत होत्या. कार्तिक चरकला. काहीतरी गंभीर प्रकरण दिसतंय, पण काय? सोनलला एखादा गंभीर आजार की त्या दोघांपैकी कुणाला? सोनलच्या शरीरावर काही डाग, काही अनुवांशिक दोष? त्याला कल्पनाच करवत नव्हती. कसंबसं स्वतःला सावरून त्यांनी माझे हात हातात घेतले. त्याच्या या तेवढ्याशा कृतीनंही मला धीर आला. घसा खाकरत मी म्हटलं, कार्तिक, सोनल ही आमची अडॉप्टेड मुलगी आहे. आम्हाला मूल होत नव्हतं म्हणून एका अनाथाश्रमातून आम्ही तिला दत्तक घेतलं आहे. तेव्हा ती अगदी अवघी 2.5-3 वर्षांची होती. तेव्हापासून आमच्या पोटच्या पोरीसारखं सांभाळलं आहे आम्ही तिला. आमच्या काळजाचा तुकडा आहे ती. कार्तिक एकदम सुन्न. हे असं काही ऐकावं लागेल याची कल्पनाच केली नव्हती त्यांनी. एकदाचं बोलून टाकल्यामुळं ताप उतरल्यानंतर येतो तसा प्रचंड थकवा आल्यासारखं वाटत होतं मला. जेम ते 2-4 मिनिटांचा तो कालावधी, पण त्या 2-4 मिनिटातच आमची सर्वांची आयुष्य बदलवून टाकणारा ठरला. ट्रेमध्ये आईस्क्रीमचे बाउल्स घेऊन येणाऱ्या सोनलच्या कानावर हे वाक्य पडलं. कानात कोणीतरी तप्त शिशाचा रस उतल्यासारखं वाटलं तिला. तिच्या हातून ट्रे गळून पडला. काचेचे बाउल्स जमिनीवर पडून फुटलेत. काचा सर्वत्र विखुरल्या. आईस्क्रीमही त्या काचांवर पडलं. त्या आवाजानं वातावरणातील गोठलेल्या शांततेला तडा गेला. गोठलेल्या मनाला संवेदनाची जाण आली. दाराला टेकून थरथर कापत असलेल्या सोनलला पाहून आम्ही सगळेच भानावर आलो. सीमा सोनलजवळ धावली. थरथरणारे तिचे दोन्ही हात हातात घेऊन भरल्या डोळ्यांनी कंठाने ती काहीतरी बोलणार, तोच सोनलनं त्वेषानं तिचे हात झिडकारले. सीमाच्या हाताला चांगल्याच झिंझिण्या आल्या. सीमा पार खचून गेली होती. सोनलची ही रिॲक्शन अपेक्षितच होती. तरी पण कुठेतरी ती समजून घेईल आपल्याला अशी वेडी आशाही होती मनात. खरं तर सोनलची काही चूकच नव्हती यात. इतक्या अनपेक्षितपणे हे कटू सत्य तिच्या पुढे आलं होतं. त्यामुळे तिची अवस्था मी समजू शकत होतो. आम्ही जर वेळीच तिला विश्वासात घेऊनही सांगितलं असतं तर तेव्हाही तिला नक्कीच आताच्यासारखाच धक्का बसला असता. पण आज कार्तिकसमोर हे सत्य तिला अशा तऱ्हेनं नको होतं समजायला. आमची अक्षम्य चूक झाली होती. मी पुढे होऊन अलगद तिला आपल्या कुशीत घेतलं. वाटेतल्या काचा चुकवीत सांभाळून तिला सोफ्यावर आणून बसवलं. काचेच्या विखुरलेल्या तुकड्यांमध्ये पडलेलं घट्ट आईस्क्रीम आता हळूहळू वितळायला लागलं होतं. त्या काचेच्या तुकड्यांकडे हळूहळू वितळणाऱ्या आईस्क्रीमकडे पाहणाऱ्या सीमाच्या मनात आलं, आपल्याही सुखी संसाराचे असेच तुकडे तुकडे झालेत. आपल्यातली आपल्याला घट्ट वाटणारी नाती अशीच वितळून जातील का? तिनं हताशपणे सोफ्यावर डोकं टेकवलं. मी सोनलला पाणी प्यायला दिलं. एखाद्या दगडी पुतळ्यासारख्या झालेल्या सोनलचे दोन्ही हात हातात धरून मी हलकेच थोपटत राहिलो. प्रेमाच्या, मायेच्या या उष्म्यानं दगडासारख्या झालेल्या तिच्या भावनांना पाझर फुटेल का? कार्तिक उठून माझ्याजवळ आला. मान हलवून माझा निरोप घेतला. सोनलची अवस्था पाहून त्याला वाईट वाटत होतं. कार्तिक स्वतः खूप अस्वस्थ झाला होता. विकल झालेल्या सोनलला घट्ट मिठी मारावीशी वाटली त्याला. तिच्या अस्तव्यस्त झालेल्या केसांवरून हात फिरवावा, तिच्या कानात हलकेच सांगावं, सोनल रिलॅक्स, मी आहे ना. पण यापैकी काहीही न करता तो हलकेच निघून गेला. मलाही बरंच वाटलं तो निघून गेला तर. तो अजून रेंगाळला असता तर.
तर त्याच्याच समोर सोनलची समजूत घालावी लागली असती, जे मला नको होतं. अगदी मनापासून नको होतं. मी आधी सुवर्णाला फोन केला. प्लीज असाल तशा निघून या. आय नीड युअर हेल्प. म्हणून मी फोन खाली ठेवला. माझा आवाज ऐकून तिनंही काही चौकशी केली नाही. पण मला खात्री होती सुवर्णा नक्कीच येईल. आणि झालंही तसंच. सुवर्णा आणि महेशराव अर्ध्या तासात हजर. हॉलमधला पसारा, सोनल सीमाची हालत पाहून ते दोघंही गोंधळून गेले. मी त्यांना बाजूला नेऊन थोडक्यात सारी हकीकत सांगितली. अर्थातच सोनलचं हे जन्मरहस्य त्यांना आधीच माहीत होतं. सोनलला हे कधी ना कधी सांगावं लागणारच हेही त्यांना माहीत होतं. पण असं अनपेक्षितरित्या तिला हे समजेल याचं त्यांनाही वाईट वाटलं. महेश, आजचा दिवस सुवर्णाताईंना राहू देत का इथे? हे काय विचारणं झालं, राहील ती इथे. आणि काहीही लागलं अगदी रात्री बेरात्री तरीही मला कळवा, एका कॉलच्या अंतरावर आहे मी. माझ्या खांद्यावर थोपटत महेश म्हणाले. महेश गेल्यावर सुवर्णानं पटापटा पसारा आवरला. हॉल ठीकठाक केला. क्षणापूर्वी घडलेल्या महाभारताचा मागमूसही राहिला नाही तिथे. सीमाला घेऊन सुवर्णा आमच्या बेडरूममध्ये गेली. सगळ्यांसाठी कॉफी केली. मी सोनलला तिच्या रूममध्ये घेऊन गेलो. सोनलला आता हळूहळू लक्षात यायला लागलं होतं काय घडलं होतं ते. कपडे न बदलता ती तशीच पलंगावर पडून स्फुंदून रडायला लागली. तिला असं गदगदून रडताना पाहून माझ्या काळजाला घरं पडली. तिच्या बाजूला बसून मी हलकेच तिला थोपटू लागलो. मध्येच कधीतरी तिचा डोळा लागला. तिच्या रूमचा दरवाजा न लावताच नुसता पडदा सरकवून मी सीमाकडे आलो. रडून रडून सीमाचे डोळे सुजले होते. ती रडत रडत काही बाई सांगत होती सुवर्णाला. खरं तर यातलं बरंचसं समजतही नव्हतं सुवर्णाला. तरी पण ती ऐकून घेत होती शांतपणे. खूप डोकं दुखतंय म्हणाली सीमा. तिला एक गोळी देऊन झोपायला सांगून सुवर्णालाही तिथंच सीमाजवळ झोपायला सांगून मी बाहेर हॉलमध्ये आलो. सोफ्यावर अंग टाकून झाल्या प्रकाराचा विचार करू लागलो. आता पुढं काय? मला काही सुचतच नव्हतं. काय होईल उद्या सकाळी? कसा उजाडेल उद्याचा दिवस? विचार करता करताच बहुतेक माझा डोळा लागला. अर्धवट डोळा लागलेला सोनलची झोप चाळवली. हे घर आपलं नाही. ही मम्मी, हा बाबा हे माझे कोणीच नाहीत. मग मग माझे आईवडील कोण? मी कुणाची? मला का टाकलं माझ्या आईवडिलांनी? एका क्षणात ती खोली तिला परकी वाटायला लागली. इतके दिवस सोनू सोनू म्हणून मागे मागे फिरणारी मम्मी खोटी, माय प्रिन्सेस म्हणणारा बाबाही खोटाच. तिला सगळ्यांचाच तिटकारा आला. नंदू आत्या, आजी, बाबा, मम्मा सगळ्यांनीच आपल्याला फसवलं. खोटारडेच सगळे, एक नंबरचे खोटारडे. तिच्या डोक्यात संतापाची तिडीक उठली. तिनं खसकन स्टूल ओढला. पंख्याच्या रॉडला ओढणीचा फास लावला. जन्मोत्सव भाग 2 समाप्त. क्रमशः मित्रमैत्रिणींनो, उद्या भेटूयात जन्मोत्सव भाग 3 मध्ये, म्हणजेच अंतिम भागात. धन्यवाद.